जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी ॲडमिशन घेणार आहे, म्हणजे जे विद्यार्थी 12वी पास किंवा ITI पास आहेत ते विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरसाठी डिप्लोमाला ॲडमिशन घेऊ शकतात। तर भरपूर विद्यार्थी कमेंट्स करताय की डायरेक्ट सेकंड डिप्लोमाची मेरिट लिस्ट कधी लागणार आहे आणि लास्ट डेट काय असणार आहे, जे रजिस्ट्रेशन सुरू आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण ज्या डेट आहे ते बघणार आहेत। तर ज्याही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे, कारण 3/7/2024 पर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। म्हणजे रजिस्ट्रेशनची डेट ही 3/7/2024 दिलेली आहे। तर 3 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि त्यानंतर 5/7/2024ला विद्यार्थ्यांची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर 6/7 ते 9/7 या दरम्यान मेरिट लिस्टमध्ये जर काही त्रुटी असेल तर त्रुटी पूर्ण करण्यास तुम्हाला 2 ते 3 दिवस दिले जाणार आहे आणि त्यानंतर 11/7/2024ला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। तर 11/7/2024 नंतर कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही व फॉर्ममध्ये एडिट करू शकत नाही। तर ज्याही विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी अर्ज भरलेले असन त्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज कन्फर्म करून घ्यावे आणि मेरिट लिस्ट 5/7/2024ला लागणार आहे आणि त्यानंतर जे कॅपराउंड फिल करायचे आहे म्हणजे कॉलेजचे नावं टाकायचे आहे याचा टाइम टेबल आपल्याला 11/7/2024ला साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांना कॅपराउंडचा टाइम टेबल आल्यानंतर ते आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्यानंतर कॅपराउंड कसा भरायचा, कॉलेजेस कसे चूज करायचे हे सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाच्या ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा।